मुंबईतल्या मालाडमधनं एक मोठी धक्कादायक बातमी येते। ट्रान्सजेंडर गँगकडनं एक अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो मुंबईच्या मालाडमधनं बघायला मिळतो आणि त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। मालाडमध्ये ट्रान्सजेंडर गँगने तरुणाचं अपहरण केलंय असा आरोप आहे। सुरतमध्ये नेऊन बळजबरीने लिंगबदल शस्त्रक्रिया केल्याचाही आरोप आहे। नेहा खान आणि तिच्या साथीदारांनी मारहाण करून अश्लील व्हिडिओ दाखवून धमकावल्याचा आरोप पीडित तरुणाने केलाय। 28 ऑक्टोबरला आरोपींनी सुरतमधील रुग्णालयात नेऊन शस्त्रक्रिया केली असा आरोप पीडित तरुणाने केलेला आहे। या संदर्भात 4 जणांना अटक झाली। घटनेसंदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेऊया सत्यम सिंग यांच्याकडून। सत्यम, नेमका कधीचा प्रकार आणि पोलीस कशी कारवाई करताना दिसतात आता? नक्कीच आज मुंबईच्या मालाड परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे। एक शाळेत शिकणारा अल्पवयीन 19 वर्षाचे विद्यार्थी आहे, त्याला या जे ट्रान्सजेंडर गँग आहे त्यांनी बळजबरीने मारहाण करून आणि टॉर्चर एक्सटॉर्शन करून ब्लॅकमेल करून त्याला सुरतच्या एका रुग्णालयामध्ये ट्रान्सजेंडर केल्याचं धक्कादायक शस्त्रक्रिया करून ट्रान्सजेंडर केल्याचं धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 4 आरोपींना अटक केली आहे, तर 3 आरोपी फरार आहेत। खरं तर मालवणी परिसरामध्ये ट्रान्सजेंडरचे जे लीडर आहे नेहा खान उर्फ नेहा इफ्ते या आणि त्याच्या साथीदारांकडून आहेत। या जे शाळेत महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्या तरुणांना 28 ऑक्टोबरला या लोकांनी मारहाण करून ब्लॅकमेल करून सुरतला घेऊन गेलो होतो। त्याच एक खासगी रुग्णालयामध्ये त्याच्या शस्त्रक्रिया करून ट्रान्सजेंडर केले। यानंतर त्या तरुणाला भिक्षा मागण्यास भाग पाडले, पैसे उकडण्याचा प्रयत्न आणि सातत्याने धमक्या देत होतं। मात्र हा तरुण आहे त्या ट्रान्सजेंडर गँगच्या ताब्यातून सुटका घेऊन थेट मालवणी पोलीस स्टेशनला धाव घेतला। यानंतर मालवणी पोलिसांनी तरुणाचा जबाब घेऊन नोंदवून त्याच्या जे ट्रान्सजेंडर गँग आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून 4 जण अटक केला आहे, तर 3 ट्रान्सजेंडरचे जोडी फरार आहे। सध्या किती लोकांना या लोकांनी ट्रान्सजेंडर गँगनी अशा प्रकारचे हे केले आहेत त्या संदर्भात अधिक तपास मालवणी पोलीस करत आहेत। खरं सत्यम, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखी काही असे प्रकार झालेत का हे पोलीस तपासात समोर येईलच। धन्यवाद सत्यम या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।